संपूर्ण महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे। दरमहा 1500 रुपये मिळवण्यासाठी मोबाईलवर आता नारी शक्ती दूत मोबाईल ॲप्सद्वारे तुम्हाला मोबाईलवरूनच हा फॉर्म भरता येणार आहे। काय सविस्तर जाणून घेऊया। व्हिडिओ पूर्ण बघा, एकमेकाला शेअर करा, मदत होईल। मी तुमच्यापर्यंत पोहोचवला, तुम्ही इतरांपर्यंत पोहोचवा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। बंधूंनो, सध्या माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्यासाठी सेतू सुविधा केंद्रावर तुफान गर्दी पाहायला मिळत आहे। यामुळे अनेकांची गैरसोय होत असल्याने राज्य शासनाकडून यापूर्वी अस्तित्वात असलेल्या नारी शक्ती या मोबाईल ॲप्सच्या माध्यमातून आवेदन करण्यास सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। कोणते ॲप्स आहे तर आपणास प्ले स्टोअरवर जाऊन नारी शक्ती दूत असे मराठी अथवा इंग्रजीमध्ये नारी शक्ती दूत असे नाव टाईप केल्यावर भगवा रंगाचा फेटा असणारा थीमचे ॲप्स डाउनलोड करून घ्यावे। यामध्ये प्रथम आपले मोबाईल क्रमांक टाकून OTP पडताळून घ्यावे। त्यानंतर अटी व शर्तीस परवानगी दिल्यानंतर आपणास आपली किरकोळ माहिती भरण्याची विचारणा होईल। यानंतर आपणास सदर ॲपमध्ये राज्यातील इतर योजना देखील दिसतील। यामध्ये आपणास लाडकी बहीण योजना सिलेक्ट करायचे आहे। सदर योजना सिलेक्ट केल्याच्या नंतर आपणास आवेदन अर्ज अचूक भरायचा आहे। यामध्ये आपले नाव, पत्ता, आधार कार्ड क्रमांक व बँक खाते इत्यादी माहिती भरायची आहे। अर्ज भरण्याच्या नंतर खाली कागदपत्रे अपलोड करण्याचा ऑप्शन दिला गेला आहे। यामध्ये क्रमांक 1 आधार कार्ड, 2 अधिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, 3 उत्पन्न प्रमाणपत्र, पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड, 4 अर्जदाराचे हमीपत्र हे कागदपत्रे अनिवार्य असणार आहेत। याशिवाय बँक पासबुक, महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे कागदपत्रे हे 2 कागदपत्रे ऐच्छिक आवश्यकतेनुसार असणार आहेत। सविस्तर अर्ज भरल्याच्या नंतर सर्व कागदपत्रे अपलोड केल्याच्या नंतर शेवटी एक्सेप्ट डिस्क्लेमर यावर क्लिक करून ते स्वीकारा हे ऑप्शन दाबावे। त्यानंतर माहिती जतन करा अथवा ऑप्शनवर क्लिक करावेत, म्हणजे आपला अर्ज यशस्वीरित्या भरला जाईल। याकरिता आपल्याला कोणत्याही सेतू केंद्रावर जाण्याची आवश्यकता राहणार नाही। तर बंधूंनो, प्ले स्टोअरवर तुम्ही टाईप करू शकता नारी शक्ती दूत। नारी शक्ती दूत केल्याच्या नंतर हे जे ॲप्स आहे याला तुम्ही डाउनलोड करून घ्या। या नारी शक्ती ॲपला इन्स्टॉल करा। ॲप डाउनलोड झाले की त्याला तुम्ही ओपन करू शकता। हे ॲप अशा प्रकारे ओपन करून घ्या। त्यानंतर नारी शक्ती दूत ॲपमध्ये आपले स्वागत आहे, हे तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे ॲपचा इंटरफेस आहे। त्यानंतर डन करून तुम्ही आपला इथे मोबाईल नंबर टाईप करा, टर्म्स अँड हे एक्सेप्ट करा, एक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन स्वीकारा। त्यानंतर लॉग इन करू शकता आपण। याला नंतर OTP येईल। त्यानंतर OTP कॉपी करून घ्या। OTP व्हेरीफाय कर। ही प्रक्रिया झाल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे आपला फॉर्म सबमिट करू शकता। सगळ्या माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलेली आहे। एकदा चेकआउट करा। काही अडचणी असल्यास तुम्ही कमेंट्स करून नक्की लिहा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।